नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फक्त एक अंडा वापरून ना अगदी मऊ लुसलुशीत बनवताच फसवणारा पदार्थ करणार आहोत. ही साखर गूळ न वापरता. चला मग नेमका हा कुठला पदार्थ आहे पाहूयात. त्याच्यासाठी इथे एक भांडं घेतलं आहे आणि एक वाटी इतका काळा खजूर घेतला आहे, जे की त्याच्या आतमधले ना बी काढून घेतलेत बघा. अगदी ना खजूरवालासुद्धा बी असतो, ज्याच्यामध्ये बी असतात ते आपल्याला काढून घ्यावे लागतात. शिवाय मार्केटमध्ये ना तुम्हाला खजूरमध्ये बी नसलेलासुद्धा खजूर मिळतो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी छान नरम असा तो खजूर असतो, लाडूसाठी वापरतात, तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आता एक वाटी खजूरसाठी ना अर्धी वाटी इतकं ना पाणी घेतलं आहे. पाणी हे गरम घेतलं आहे, कारण हे खजूर ना आपण भिजत ठेवणार आहोत, म्हणजे ते लवकर नरम छान मऊसूत होतील, कारण ह्यांची आपल्याला पेस्ट करायची का नाही म्हणून. पाण्याच्या ऐवजी तुम्ही अर्धी वाटी दूधसुद्धा वापरू शकता. आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात एक 20 ते 25 मिनटं भिजण्यासाठी. तोपर्यंत तर आपण काही ड्रायफ्रूट घेणार आहोत. ते म्हणजे बघा 12 ते 13 इतके काजू, 12 ते 13 इतके बदाम घेतलेत. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर इथं अक्रोड घेतलेले आहेत, जवळजवळ 7 ते 8 इतके हे अक्रोड आहेत. त्याचबरोबर ह्याला पंपिंग सीड्स असे म्हणतात. तर इथं जे हिरवे असतात ना ते घेतलेत. अगदी बघा भोपळ्याचे बी सफेद असतात ते सुद्धा घेऊ शकता. आता इथं माझ्याकडे नाहीत म्हणून मी घेतले नाहीत. त्याचबरोबर सूर्यफुलाचे बी आणि त्याचबरोबर पिस्ता घेतलेला आहे. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. शिवाय ह्याच्यातलं कुठलं ड्रायफ्रूट नसेल, नाही घेतला तर चालेल, किंवा ह्याच्यामध्ये आणखीन कुठले ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील, वापरायचे असतील तर वापरू शकता. आता चला सर्व घेतलेले ड्रायफ्रूट ना हलके आपण भाजून घेणार आहोत, म्हणजेच ना ह्याला छान क्रिस्पीपणा येतो. त्याच्यासाठी हलके साधारण 1-1.5 मिनटं आपण इतकं भाजून घेऊयात. मंदचवरती गॅस वाढवायचा नाही बरं का. आणि अगदी ह्याला डागसुद्धा पडू द्यायचे नाहीत. बारीक गॅस असते मस्त कुरकुरीत ह्याचा आवाज येतो बघा. असं तुम्ही ज्या वेळेस ना परतत असता त्यावेळेस असे कडक झाले तर वाटलं मग गॅस बंद करून ना खाली एका डिशमध्ये असे काढून घेतलेत आणि थंड व्हायला ठेवायचे आहेत. तोपर्यंत बघा ह्या गॅसवरती ना असा एक तवा ठेवला आहे. ह्याचं कारण पुढं सांगते. गॅस बारीक ठेवला आहे. आता बघा जे भाजलेले सर्व ड्रायफ्रूट होते ना ते पूर्णपणे थंड झालेत आणि मिक्सरला याची पावडर करून घेणार आहोत. बघा मस्त पावडर करून घेतले इथं. आता तुम्हाला सांगते, बरेच मुलं ना ड्रायफ्रूट खात नाहीत, त्यांच्यासाठी ना आज आपण हे ड्रायफ्रूट भाजून पावडर करून घेतले. अगदी तुम्ही ड्रायफ्रूट हे बारीक बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता. शिवाय अगदीच पावडर न करता ड्रायफ्रूटची भरड भरड मिक्सरला असं वाटू शकता. मिक्सर बंद चालू केलात ना छान भरड असे ड्रायफ्रूट दळले जातात. आता बघा तयार केलेली पावडर ना ह्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवूयात. आणि बघा एक 20 मिनिटानंतर ना हे जे खजूर आहेत छान प्रकारे भिजलेत बघा, फुलून वर आलेत आणि मऊसूत झालेत बघा. इथं तुम्हाला मी दाबून दाखवते. त्यामुळे ना गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे, लवकर भिजले जातात. वेळ तुमच्याकडे असेल मग थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजू घालू शकता. आता ह्या पाण्यासकट ना मिक्सरला ह्याची जमेल ती इतकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बघा. मस्त इथं ह्याची आपली पेस्ट तयार झाली. आता आपण ड्रायफ्रूटची पावडर केलेली ह्या भांड्यामध्ये काढली होती ना, त्याच्यामध्येच हे तयार केली पेस्ट घालायची. आज आपण इथं साखर गूळ वापरणार नाही, तर इथं आपण आज खजूर वापरणार आहे गोडासाठी बरं का. आणि अगदीच तुम्हाला खजूर नसेल वापरायचं मग पिठी साखर अर्धी वाटी इतकी साखर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. साखरेच्या ऐवजी गूळ वापरायचं असेल तर मग एकदम बारीक बारीक चिरून तुम्ही इथे गूळ वापरू शकता. आता बघा अगोदर खजूर आपण भिजत घातलं होतं तेच इथं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एकच इथं अंडं घेतले बघा. आता ह्याच्यामध्ये इथं घेत आहे तूप. तर 3 चमचे इतकं तूप घेतले बघा. पण ज्या मापाने खजूर मोजला बघा त्यांनीच ना पाव वाटीला जरा कमी इतकं हे तूप घेतले. तुपाच्या ऐवजी बटर घेऊ शकता किंवा तेलसुद्धा घरातलं आपलं रेग्युलर जे आपण भाजीसाठी वापरतो ते सुद्धा घेऊ शकता. छान प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे बघा, एकत्र मस्त व्हायला हवं. आता जर तुम्हाला अंडं वापरायचं नसेल तर तिथं तुम्ही अर्धी वाटी इतकं दही घ्या, छान प्रकारे फेटून घ्या. आता बघा हे अंडं आणि तूप चांगल्या प्रकारे फेटून झालं आहे. मग आपण ड्रायफ्रूटची पावडर आणि त्याचबरोबर खजूर मिक्सरला लावून ठेवले होते ना, त्याच्यामध्ये ही अंडं फेटून घेतलेलं घालायचं आहे आणि छान आता आपण हे एकत्र करूया. सगळं मस्त एकजीव व्हायला हवं असं फेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला. बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण अप्पेपत्रामध्ये ना मिनी ड्रायफ्रूट केक पाहणार आहोत बरं का. तोही अतिशय पौष्टिक, साखर गूळ न वापरता. याच्यामध्ये ना जरासुद्धा गुठळ्या होता कामा नये, त्याच्यामुळे चांगलं 2 ते 2.5 मिनटं इतकं फेटून घेतले बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. तर इथं 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने आपण खजूर मोजला बघा त्याच वाटीने इथं घेतलं आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतलं आहे. पाव चमच इतका खाण्याचा सोडा, अर्धा चमच बेकिंग पावडर आणि थोडंसं चुटकीभर मीठ घेतलेलं आहे. सर्व ना हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आता आपण हे फेटून घेऊयात. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी मैदा वापरू शकता किंवा रवासुद्धा वापरू शकता. पण हा आपण पौष्टिक केक मुलांसाठी करत आहोत का नाही, त्याच्यासाठी शक्यतो करून गव्हाच्याच पिठाचा वापर करा. आता बघा छान आपलं केकचं बॅटर व्हावं ह्याच्यासाठी इथं आपण वापरणार आहोत पाणी. तर पाऊण वाटी इतकं पाणी घेतलं आहे बघा. त्यातलं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि बॅटर करायचं आहे. जास्त सैलसर करायचं नाही बघा.
ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला केकचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. त्याच्यामध्ये दूध वापरून आपण बॅटर केलं, पण आज आपण पाणी वापरून हे केकचं बॅटर करत आहोत. कारण बरेच जण दूध खातसुद्धा नाही, दुधाचे पदार्थ खात नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही इथे पाण्याचा वापरसुद्धा करून केक करू शकता. थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही बघा. एकूण किती पाणी लागलं तुम्हाला मी पुढे सांगतेच. आणि बघा हे इतपत ना घट्ट असावं, पातळ जास्तीचं करायचं नाही, नाहीतर केक बेक होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो बरं का. आपण ह्याच्या अगोदर गूळ घालून केक केला, खडी साखर वापरून केक केला, त्याचबरोबर साखर वापरून केक केला, बनाना फ्लेवरचा, चॉकलेट फ्लेवरचा. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच, पाहायला विसरू नका. आता फ्लेवरसाठी ना ह्याच्यामध्ये 3 ते 4 थेंब इतके व्हॅनिला एसेस घातलेत. अगदी तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता आणि छान प्रकारे मिसळून घ्यायचं. केकचं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्या इथं तयार झालेलं आहे. पाववाटी इतकं पाणी उरलेलं आहे, एकूण अर्धी वाटी इतकं आपल्याला पाणी लागलं आहे बघा. वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना 2 चमचे इतकी कोको पावडरसुद्धा वापरू शकता. छान रंग, मुलांना चॉकलेटचे केक आवडतात ना, मग वापरू शकता. पण ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटचे केकसुद्धा तुम्हाला दाखवलेलेच आहेत. आज आपण जो केक करत आहोत तो आप्पे पात्रामध्ये. त्याच्यामुळे आप्पे पात्राला तेल, तूप काहीच लावलेलं नाही. आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ना, त्यात आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत. अति जास्त भरायचं नाही, केक नंतर छान टुणटुणीत मस्त फुलून वर येतो. तर असं सपाटच हे भरून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला आप्पे पात्रामध्येच केक दाखवला, जो की चॉकलेट केक होता आणि दही वापरून केला होता आपण. आणि व्हेज होते, अंड बिलकुलसुद्धा वापरलेलं नव्हतं बरं का. ते सुद्धा पाहून तुम्ही करू शकता. आता बघा सर्व मिश्रण होतं ते घालून घेतलं आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालत आहे. अगदी नाही घातला तरीसुद्धा चालेल. केकचं मिश्रण आपलं तयार झाल्या ना लगेच केक बेक करायला ठेवायचं बरं का. जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये सोडा आणि जो बेकिंग पावडर वापरली का नाही तो ॲक्टिव्ह आहे, तोपर्यंत केक आपला छान फुलेल. तवा बघा गॅसवरती अगोदरच गरम करायला ठेवला होता. लगेच हे आप्पेपात्र ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता इथं मी 15 मिनिटानंतर पाहिलं तर केक आपला बेक झालेला नाही, मिश्रण हाताला चिटकतं आहे. म्हणून झाकण ठेवून पुन्हा एक 10 मिनटं, म्हणजे जवळजवळ ना इथं मी 25 मिनिटानंतर पाहत आहे. गॅस खाली बारीकच ठेवायचा बरं का. मध्यभागी तूटपेट घालून बघायची, क्लीन स्वच्छ येते बघा. जसं की इथं छान प्रकारे आपला हा केक बेक झालेला आहे, ओव्हनचा वापर न करता. अगदी तुम्ही सुरी घालून बघितलात तरीसुद्धा चालेल. वेळ तुम्हाला थोडासा इकडे तिकडे लागू शकतो, मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. कारण खालचा तवा तुमचा किती जाड किती पातळ आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. तयार झाल्यानंतर हा आप्पेपात्र खाली काढून घ्यायचा आणि बघा थंड झाल्यानंतर ना आपण ह्याच्यातनं वेगळे करणार आहोत. वाव, बघू शकता खालून रंग बघा किती छान सुरेख आलेला आहे आणि जाळी पाहू शकता. आता बघा मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत, अधूनमधून सारखी भूक लागत असते. मग बाहेरचे अनहेल्दी खायला देण्याच्या ऐवजी तुम्ही पटकन असं घरच्या घरी काहीतरी करू शकता. आणि खरं सांगायला गेलं तर मुलांना केक म्हणलं की फार जिव्हाळ्याचा विषय. मग तुम्ही असे वेगवेगळे व्हिडिओ पाहून ना नक्कीच करू शकता. आणि बघा आता केक तुम्हाला इथं मी मोडून दाखवते. तुम्हाला अंदाज आलाच असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आतून जाळी बघा आणि किती छान टुणटुणीत टम्म फुगलेले इथं हे आप्पे पात्रामध्ये आपला ड्रायफ्रूटचा केक तयार झाला. मुलं ड्रायफ्रूट खात नाहीत, आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर वापरली, त्याच्यामुळे चवीला देखील खूप छान हा केक लागतो. आणि अगदी तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं खातात. किती मऊ लुसलुशीत झालाय बघा. आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला करायला सांगतील. बघा आप्पे पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण घालून थोडंसं उरलं होतं, तर इथं वाटीला मी तूप लावून ना हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालून कढईमध्ये हा केक बेक करून घेतला आहे. आणि हा सुद्धा बघा किती छान फुलून वर आला आहे. तुम्ही वाटीमध्ये असाच घेऊन खाऊ शकता किंवा वेगळा करून खाल्ला तरीसुद्धा चालेल. ह्या केकच्या वरती ना मध घालून खाऊ शकता किंवा चॉकलेट सिरप घालून खाऊ शकता. अगदी कोरडा देखील खायला अप्रतिम लागतो. नक्की नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.